अमृतताई आवाज आला का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 57 क्रमांकाच्या ओव्यांचं 4थ्या अध्यायातल्या आत्तापर्यंत निरूपण केलेलं आहे. आज आपण 4थ्या अध्यायातल्या 58 क्रमांकाच्या ओव्यांपासूनचं आणि 9 क्रमांकाच्या श्लोकाचं निरूपण करणार आहोत. आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माचा प्रादुर्भाव वाढायला लागतो, तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो, साधूंचं रक्षण करतो, वाईटांचा नाश करतो आणि नव्यानं धर्मस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये येतो, असं सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःच्या इहलोकातल्या अवताराचं, जन्माचं, कर्माचं, लीलेचं पूर्ण रहस्य उलगडवताना दिसतायत. पुढं आपल्या या जन्माबद्दल भगवंत काय म्हणतायत ते आपण बघूयात. भगवंत म्हणतायत, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. अर्थात हे अर्जुना, अशा प्रकारे माझे जन्म व कर्म दिव्य अर्थात अलौकिक आहेत, असे जो यथार्थ जाणतो तो देह त्यागानंतर पुन्हा जन्मास येत नाही, तो मजपत प्राप्त होतो. अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही, कोणतं एखादं व्यक्तित्व नाही. भगवंताचं जे व्यक्तित्व जाणवतं ते आपल्यातल्या बुद्धिभेदामुळे जाणवतं. आपण जसं म्हणतो की जशी दृष्टी तशी सृष्टी, तसं ज्याच्या अंतःकरणात भेद आहे, ज्याच्या अंतःकरणावर मायेचा प्रभाव आहे, ज्याला निराकार दिसतच नाही, ज्याला केवळ आणि केवळ आकार दिसतो, जो आत्मा नाकारतो, ज्याला आत्मत्वाचा अनुभव नाही, जो देहाच्याच अस्तित्वाला स्वीकारतो, मानतो, त्याला तो निर्विकार परमात्मा दिसत नाही. तो आकारच बघत असतो आणि त्याला तोच आकार भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये सुद्धा दिसतो, जाणवतो. पण भगवंताचं हे दिव्यत्व कसं आहे याचं वर्णन इथं भगवंत करताना दिसतायत. भगवंताचा जन्मही दिव्य आहे आणि भगवंताचं कर्मही दिव्य आहे. फक्त हे जो जाणेल तो मुक्त होईल, त्याला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नाही. माऊली या श्लोकाचं वर्णन काय करतात ते बघूयात. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. अर्थात मी जन्मरहित असूनही माझे जन्म घेणे व मी अक्रिय असूनही माझे कर्म करणे, असे जे माझे निर्विकारत्व ते जो जाणतो तो परममुक्त होय. लौकिकता आणि अलौकिकता, आत्मा आणि अनात्मा, स्थिर आणि अस्थिर, माया आणि ब्रह्म, ही सगळी एकाच द्वंद्वाची वेगवेगळी नावं आहेत. या सगळ्याच्या मुळामध्ये आहे ब्रह्म आणि माया, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती लौकिक आहे, पुरुष अलौकिक आहे. प्रकृती माया आहे, पुरुष ब्रह्म आहे. प्रकृती आकार आहे, पुरुष निर्विकार आहे. प्रकृती क्रियाशील आहे, पुरुष अक्रियावान आहे. प्रकृती जन्म आहे, मृत्यू आहे, पुरुष जन्म मृत्यू रहित आहे.
पण जन्म मृत्यू रहित असलेला पुरुष, ब्रह्मरूप पुरुष, अक्रियाशील असा पुरुष, निर्विकार असा पुरुष, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, ब्रह्म म्हणतो, तो आकारालाही येतो, तो क्रियाही करायला लागतो, तो आकारही धारण करतो, तो वेगवेगळं कर्मही करतो, क्रियाही करतो. मग हे सगळं रहस्य काय आहे? लौकिक आणि अलौकिकाचा हा संबंध नेमका कसा आणि काय आहे हे ज्याला कळलं त्याला पुन्हा जन्म नाही. कारण ज्याला खेळाचे सगळे नियम कळले, ज्याला खेळातलं जे काही श्रेष्ठत्व आहे ते जाणवलं, त्याला खेळाच्या बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. खेळ चांगला खेळला जावा यासाठी. आपल्याकडं विशिष्ट वयानंतर निवृत्तीची संकल्पना आहे. ही निवृत्तीची संकल्पना यासाठी नाहीये की काम करणारा थकतो, काम करणाऱ्याची काम करण्यातली पात्रता कमी होते म्हणून त्याला निवृत्त करावं, हे कारण असेलही व्यवहारात. पण यामागचं आणखी एक कारण हेही आहे की जो कर्म करतोय, जो काम करतोय, जो नोकरी करतोय, जो खेळतोय, नोकरी करून खेळातून त्यानं एक अत्युच्च असं काहीतरी योगदान दिलेलं आहे. ते योगदान देण्यासाठी त्याला एक काळ नेमून दिलेला आहे. त्या काळामध्ये त्यानं जेवढं काही सर्वोच्च योगदान त्याला देता येऊ शकतं ते दिलंय. याच्या पलीकडे आणखी काही योगदान त्याच्याकडून अपेक्षितही नाही आणि त्यानं ते देण्याचा प्रयत्नही करू नये, म्हणून निवृत्ती आहे. खेळामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती त्या खेळात निष्णात आहे याचा अर्थ असा नाही की जन्मभर तिनं तो खेळ खेळावा. विशिष्ट वयानंतर प्रत्येक खेळामध्ये निवृत्ती असते. ती निवृत्ती याहीसाठी असते की त्या खेळातलं जे काही सर्वोच्च योगदान त्याला द्यायचं होतं ते त्यानं दिलंय. आता इतरांनाही संधी मिळाली पाहिजे ते योगदान देण्याची. तसं जो जन्माला आलाय, जो कर्म करतोय, क्रिया करतोय, अर्थात सृष्टीच्या या सगळ्या नियमात तो समाविष्ट झालाय, सहभागी झालाय,